महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर चिंचेच्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली, वाहतुकीला मोठा अडथळा। दत्त मंदिर चौफुली येथील घटना, संदीप तांबे यांचा प्रशासन व लोकप्रतिनिधींवर संताप। सातपूर अंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर चौफुली शेजारी पाटील पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर गोरख चिंचेच्या झाडाची मोठी फांदी रात्रीच्या सुमारास अचानक रस्त्यावर कोसळली। या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या रस्त्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी अनेक वाहने जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। विशेष म्हणजे सकाळचे 10 वाजूनही नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून कोणतीही तात्काळ दखल किंवा उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता। या प्रकाराची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी काही प्रमाणात वाहतूक मार्ग मोकळा करून दिला। यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या उद्यान विभागावर तसेच लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली। जनतेच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रकार घडूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी पूर्णपणे उदासीन आहेत। त्यांना जनतेशी काहीही देणे घेणे राहिलेले नाही, असा संतप्त सवाल संदीप तांबे यांनी उपस्थित केलाय। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला असला तरी जनसेवेचा वसा त्यांनी अद्याप सोडलेला नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। दरम्यान सकाळी 10 वाजेपर्यंतही मनपा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत कारवाई न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून भविष्यात अशा घटनांकडे वेळेत लक्ष देण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। तांबे साहेब, दत्त मंदिर चौफुली जवळ हे गोरख चिंचेची फांदी कोसळलेली आहे। अद्याप 6 तास उलटूनही महानगरपालिकेची उपाययोजना नाही। या ठिकाणी रहदारी आणि मुख्य रस्त्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि इतका तास झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था कुठली उपलब्ध नाही आहे। या ठिकाणी रोज हजारो नागरिक आपल्या कामावर जात असतात, विद्यार्थ्यांच्या गाड्या असतात, परंतु नाशिक महानगरपालिका याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असते। उद्यान विभाग असेल किंवा हे ज्या वृक्ष आहेत त्या संदर्भाची समिती काम बघते, यांचं पूर्ण शहराचे दुर्लक्ष तुम्ही या इकडे फांद्यांकडे बघू शकता। पूर्ण शहरामध्ये इतके मोठे धोकादायक वृक्ष झालेले आहे आणि त्याचा सर्वे झाला पाहिजे आणि ते धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडल्या गेल्या पाहिजे, परंतु नाशिक महानगरपालिकेचा हा विभाग पूर्णतः याकडे दुर्लक्ष करतो। फक्त मोठ्या ठेकेदारांना याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्याचं झाडं तोडून किंवा त्याचा आपल्याला फायदा कसा जास्त भेटेल त्याच ठिकाणी हे लोक कामं करतात। परंतु हे जे धोकादायक वृक्ष आहे याचा सर्वे करून ते झाडं काढण्यात यावी किंवा त्याच्या फांद्या काढण्यात यावा, हा सर्वे कधीही केला जात नाही। पावसाळ्यातही खूप मोठ्या प्रमाणात अपघात होता, जीवितहानी होती, वित्तहानी होती, परंतु कुठलेही लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेचं प्रशासन याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे अनेकांना जीवितहानी, जीवाला मुकावं लागलेलं आहे किंवा जखमी व्हावं लागलेलं आहे, वित्तहानी झालेली आहे। माझी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की नाशिक शहरातील जितके धोकादायक वृक्ष असतील याचा आत्ता लवकर सर्वे करून त्याकडे दुर्लक्ष न करता ज्या धोकादायक फांद्या असतील किंवा धोकादायक वृक्ष असतील ते काढून घेण्यात यावे। ही फांदी रात्री पडलेली आहे आणि तब्बल 5 ते 6 तास उलटूनही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष होत आहे का? काय वाटतं आपल्याला? नाशिक महानगरपालिकेचं पूर्ण प्रशासन हे ढिम्म प्रशासन आहे। यांना नागरिकांशी काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे आणि लोकप्रतिनिधींनाही नागरिकांशी काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे। हा सुस्तपणा लवकरच आपल्याला जनतेच्या रोषातून बघायला मिळेल यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।